इष्टं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। चिन्मयो नाम रूपस्य आनन्दो वै स्वभावतः वेदगीता समुद्धर्ता ज्ञानयज्ञव्रते स्थितः चिन्मयं जीवनं यस्य स्मरणं यस्य चेतना ज्ञानदानं धृतिर्यस्य तस्य पादौ भजाम्यहम्। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यान्तं न विदुःसुरासुरगणाः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। आज आपण दुसऱ्या अध्यायात श्लोक 11 पासून 17 पर्यंत प्रथम पठण करू। ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वितीयोऽध्यायः। श्री भगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यति मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः
आगमापायिनो नित्याः सांस्थितिक्षस्व भारत यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते न सतो विद्यते भावः न भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तः त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति। श्रीमद भगवद्गीतेतला हा दुसरा अध्याय, म्हणजे संपूर्ण गीतेचं सार. अर्थात त्यामुळे गीतेत जे अनेक योग आलेले आहेत त्याचंही प्रतिबिंब इथे आपल्याला दिसलं पाहिजे. आणि या सर्व गीता ग्रंथातून गीतेची मुख्य शिकवण काय आहे हेही आपल्याला इथे निर्देशित केलं गेलं पाहिजे. तसं ते केलेलं आहे. ते आपल्याला त्यावर चिंतन करून समजून घ्यायचं आहे. मुळात गीता हे मोक्षशास्त्र आहे. मोक्ष हा एक सापेक्ष शब्द आहे. ते काही ध्येय असू शकत नाही, पण मोक्ष हा सापेक्ष शब्द असल्यामुळे त्याच्यासाठी संबंधित दुसरा शब्द बंध असा आहे. त्यामुळे जेव्हा बंधन हे जाचक होतं, असह्य होतं, तेव्हाच तो त्यापासून मुक्त होऊ इच्छितो. जोपर्यंत त्याला त्या बंधनातच काही विशेष वाटत नाही तर तिथे मोक्षाची आवश्यकताच त्याला भासणार नाही. आता इथे शोक आणि मोह हे दोन महत्वाचे शब्द आहेत. आणि या दोन शब्दाच्या भोवती ही संपूर्ण गीता आपल्या लक्षात येईल की त्या भोवतीच तिचं चिंतन चालू आहे. आणि अर्जुन जो आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करतो त्याला हा ऐन महत्वाच्या प्रसंगी, युद्ध प्रसंगी त्याला अचानक हा मोह झाला, म्हणजे विपरीत दिसलं आणि त्यातून त्याला कमालीचं दुःख झालं. त्या दुःखाने तो दुःखी झाला आणि अत्यंत शोक संविग्न असं त्याचं मन झालं. म्हणजे त्याचं मन हे शोकात बुडून गेलं आणि त्यामुळे तो नंतर काहीही करू शकला नाही. त्यामुळे ही फारच मोठी समस्या झाली. अर्जुनासारख्या योद्ध्याला ऐन युद्ध प्रसंगी असं अचानक इतकं शोकाकुल होणं की ज्यामुळे त्याने हातचं धनुष्य टाकून दिलं आणि रथामध्ये बसकण मारली. एवढं झालं हे ज्या अर्थी त्याच्यासारख्या योद्ध्याला होतं तर तुमची आमची काय कथा. तर हे होऊ शकतं, हे पहिली गोष्ट आहे. त्यामुळे संपूर्ण गीतेमध्ये अर्जुन हा आपला केस स्टडी आहे. अर्जुन हा आपला नमुना आहे ज्याच्यावर आपण विचार करणार आहोत आणि ज्याच्यावरून आपल्याला अनेक सिद्धांत लक्षात येतील या संदर्भातले. आता एकदा आपण म्हटलं की दुसरा अध्याय हे सगळ्याचा सार आहे, तर आपल्याला थोडक्यात या सर्व 72 श्लोकांचं सुद्धा काहीतरी विभाजन करून त्यात हे योग कुठे कुठे आलेले आहेत हेही पाहायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीचे 10 श्लोक. हे 1 ते 10 हे श्लोक आहेत. यांनी पहिल्या अध्यायाचं सार सांगितल्यासारखंच आहे. म्हणजे जरी पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाची बडबड चाललेली असली
आणि भगवंताने त्याला मुळीच प्रतिसाद दिलेला नाही. फक्त त्याचा तो ऐकून घेत होता आणि हसत होता. एक त्याच्या चेहऱ्यावर स्मित होतं. आणि त्यामुळे कायम अर्जुनाला असं वाटायचं, की आता आपण एवढं सांगतोय तर कृष्णाने "होय, तुझं बरोबर आहे" असं म्हणायला पाहिजे आणि आपण दोघे आता निघून जाऊ युद्धभूमीतून. असं त्याची अपेक्षा होती, पण कृष्णाने तसं काही केलं नाही. या सगळ्याचं सार अधिक अर्जुनाचं आपल्या तात्कालिक समस्येबद्दलचं चिंतन आणि त्यावरून त्याने मूलभूत समस्येवर तो कसा आला आणि मूलभूत समस्या कोणती आहे, याविषयीचं हे सर्व वर्णन थोडक्यामध्ये पहिल्या 10 श्लोकामध्ये आलेलं आहे. त्याची तात्कालिक समस्या काय होती? मी भीष्म द्रोणांशी कसा लढू? ही पहिली त्याची समस्या आहे. त्यांना कसं मारू? ही त्याची पहिली तात्कालिक समस्या होती. आणि मग त्याला त्याची मूलभूत समस्येवर तो हे चिंतन करता करता हे दुसरं आवर्तन आहे चिंतनाचं. पहिलं आवर्तन त्याचं पहिल्या अध्यायात झालं, पण त्यातून काही फलित निघालं नाही. आता दुसऱ्या अध्यायामध्ये परत कृष्णाने त्याला डिवचल्यानंतर त्यांनी परत चिंतन सुरू केलं. पण यावेळेला त्याच्या लक्षात आलं, काय पहिली आपली समस्या काय आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी ते पटकन सांगितलं. प्रथम भीष्ममहं संख्ये द्रोणांच मधुसूदन, ही त्याची तात्कालिक समस्या होती. आणि त्याची मूलभूत समस्या, या तात्कालिक समस्येवरून चिंतन करता करता तो मूलभूत समस्येवर असा आला की तो श्लोक आहे, यात आपल्या पहिल्या 10 श्लोकामध्येच आपल्याला पहिला पाहिजे. तो 8वा श्लोक आहे. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमेंद्रियाणाम अवाप्य भूमा वसपत्नमृद्धम राज्यम सुराणामपि चाधिपत्यम. इथे तो मूलभूत समस्या होती काय आहे याच्यावर तो येतो आणि त्याच्या लक्षात येतं की तो म्हणतो पहिल्यांदा मला मी युद्ध करू की नको अशी समस्या होती. मग युद्ध केलं तर आपण जिंकावं की हरावं ही दुसरी समस्या होती. नंतर माझ्या लक्षात आलं की याच्या मागे हे आपल्यासमोर उभे असलेले भीष्मद्रोण आहेत. हेच खरं माझी हीच समस्या आहे की यांना मी मारू शकत नाही. हे माझे पूजनीय आहेत आणि त्यामुळे यांना मी मारू शकत नाही. त्यामुळे ही तात्कालिक समस्या आली. तिथून तो मूलभूत समस्येवर असा आला की आता लढलं काय किंवा लढलं नाही काय? लढणं याला जर प्रवृत्ती असा शब्द वापरला, जसा आहे युद्धामध्ये आपण ॲडव्हान्स आणि रिट्रीट असे 2 शब्द वापरतो. युद्धातून माघार घेणं आणि युद्धाला पुढे सरसावणं. तर त्यासाठी पुढे सरसावण्याला प्रवृत्ती असा शब्द आहे आणि माघार घेणं याला निवृत्ती असा शब्द आहे. तर इथे त्याच्या हे लक्षात येतं, प्रवृत्ती म्हणजे युद्ध करणं, निवृत्ती म्हणजे युद्ध न करणं. तर पहिल्यांदा त्याला ह्याच्यामध्येच गोंधळ होता. आता तो म्हणतो, की माझी मूलभूत समस्या वेगळीच आहे. माझी मूलभूत समस्या शोकाची आहे. मी आता एवढा शोकामध्ये बुडून गेलेलो आहे, की हा शोक मला आणि त्यामुळे होणारा माझा इंद्रियांचा दाह, उच्छोषणमेंद्रियाणाम, या शोकातून होणारा मला इंद्रियांचा जो दाह आहे, हा दाह जरी मला तिन्ही लोकांचं राज्य मिळालं, देवांचं जरी राज्य आणि निष्कंटक राज्य, असपत्नमृद्धम, ज्या राज्याला शत्रू नाही असं राज्य जरी चालवायला मिळालं, तरी या मिळण्यामुळे माझा शोक कमी होईल असं काही मला वाटत नाही. हा श्लोक महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये तो मूलभूत समस्येमध्ये येतो. आता ही मूलभूत समस्या काय आहे? शोक ही मूलभूत समस्या आहे. हा शोक कशामुळे झाला? त्याचं कारण मोह असं सांगितलं जातं. मोह म्हणजे काय? तर मोह म्हणजे जी गोष्ट जशी आहे तशी न दिसता ती भलतीच किंवा विपरीत दिसणं, त्याला मोह असं म्हणतात. बाहेर आपल्याला जे आकार दिसतात, वास्तविक पाहता ते आकार
हे भासमान असून त्याच्या मागे जे सत्य आहे ते आपल्याला दिसत नाही. त्यामुळे जे भासमान आहे त्याला आपण खरं समजतो. त्यामुळे इथे सुरुवातीला नासतो विद्यते भावः ना भावो विद्यते सतः असं सुरुवातीलाच सांगितलं, की हा सत म्हणजे जे खरी गोष्ट आहे, खऱ्या तऱ्हेने जी अस्तित्वात आहे, तिचा अभाव कधीही नसतो. आणि जी गोष्ट मुळात भासमान आहे, ती कधीच नसते. जेव्हा भासमान असते तेव्हा सुद्धा ती नसते. त्यामुळे एरवी ती नसते. अशा तऱ्हेने प्रथम सत आणि असतचा विवेक केला आणि त्याच्यामध्ये आपण जर तो निकष सत आणि असत्याच्या ज्या व्याख्या आहेत, ते असत सतत बदलत राहतं. हे जे भासमान आहे ते सतत बदलत होतं. ते सतत निर्माण होतं आणि नष्ट होतं. त्याच्या मधल्या अवस्थांमध्ये सुद्धा त्या अवस्थांतर होत जातात. त्यामुळे ती एक गोष्ट कधीच स्थिर नसते. सतत बदलणारी आहे आणि शेवटी नष्ट होणारी आहे. तर ही असत गोष्ट आहे आणि या असत गोष्टीला सत स्वरूप मानल्यामुळे आणि सत्स्वरूप मानणं हा मोह झाला. म्हणजे जी गोष्ट असत आहे ती त्याला सत वाटली आणि त्यामुळे जी गोष्ट त्याला म्हणजे हा मोह कशा कशा प्रकारे होतो पहा, की जो त्याचा स्वधर्म आहे युद्ध करणं, तर तो त्याला महापाप म्हणतो. हा मोह आहे. अहो बत महत्पापम कर्तुम व्यवसिता वयम यद राज्य सुखलोभेन हंतुम स्वजनम स्वतः ज्या राज्यलोभाने आम्ही आमच्याच लोकांना मारायला निघालेलो आहोत, हे आम्ही फार मोठं पाप करतोय. वास्तविक युद्धामध्ये अन्याय होतोय शत्रूकडून हे पाहून शत्रूला नामोहरम करणं, त्याला नष्ट करणं हे राजाचं कर्तव्य आहे. जे त्याचं कर्तव्य आहे, जे त्यांनी पाहायला पाहिजे, ते वास्तव त्याला दिसलं नाही आणि त्याऐवजी त्याला विपरीत असं वाटलं, की आपण फार मोठं पाप करतो आहोत. म्हणून शेवटी सुद्धा भगवंताला आश्वासन द्यायला लागलं, "अहम त्वा सर्व पापेभ्यो न मोक्षयिष्यामि मा शुचः." तुला मी या सर्व पापांपासून मुक्त करतो. तू आता शोक करू नकोस. तर हा जो शोकाचा भाग आहे आणि मोहाचा भाग आहे, हा मुख्य समस्येचा भाग आहे. ही माणसाची समस्या आहे. अर्जुनाने फक्त त्याचं प्रतिनिधित्व केलं. माणसाच्या मनामध्ये मोह आहे. याचा अर्थ अज्ञानाच्या प्रभावाखाली मनाला जे काही भासतं ते मला खरं वाटतं. त्यामुळे जे खोटं आहे किंवा जे भासमान आहे त्याला खरं समजणं हीच माझी पहिली चूक झाली आणि त्यातून हा मोहातून शोक म्हणजे दुःख आलं आणि हे दुःख जेव्हा मला जाणवलं, बोचलं, तेव्हा तो शोक झाला. दुःखाने जेव्हा मी दुःखी झालो, तेव्हा मी शोकग्रस्त झालो. मनाला काही निमित्ताने कधी सुख होणं, कधी दुःख होणं हे स्वाभाविक आहे. पण मनाला दुःख झालं म्हणून त्यामुळे मी दुःखी होणं म्हणजे या दुःखाचं पर्यवसान शोकामध्ये होण्यासारखं आहे. मग मी शोकग्रस्त होतो. हा इथे भाग महत्वाचा आहे. त्यामुळे आता याच्यावर उपाय म्हणजे याच्यावरून यापासून मुक्ती. शोक आणि मोह यापासून मुक्ती म्हणजे मोक्ष. हे आपलं पहिलं झालं. गीता हे मोक्षशास्त्र आहे, असं आपण इथे म्हटलं. ते या दृष्टीने की ते या मूळ मानवाच्या मूलभूत समस्येवर हल्ला करतं आणि ते नष्ट करतं आणि परिणामी त्याला परमशांती प्रदान करतं. या सर्व दुःखाचा तर ते नायनाट करतंच, पण हे विधायक रीतीने बोलायचं झालं तर ते त्याला परमशांत स्थितीचा अनुभव देतं. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नयनाम प्राप्य विमुह्यती. इथे याच अध्यायाच्या शेवटी स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये या स्थितीचं वर्णन केलेलं आहे. या मोक्ष किंवा मुक्तीच्या स्थितीचं वर्णन केलेलं आहे. आता पुढचा भाग असा आहे, शोक आणि मोह याच्यावरचा उपाय म्हणजे मुक्ती आहे.
हे गीता हे मोक्षशास्त्र आहे आणि ते आपल्याला याविषयी स्पष्ट मार्गदर्शन करतं. आता मोक्ष कसा मिळतो असं जर विचाराल तर तो ज्ञानाने मिळतो. त्यामुळे आपलं साध्य हे मोक्ष नसून ज्ञानप्राप्ती हे आपलं साध्य असलं पाहिजे. कारण ज्ञानाने मुक्ती मिळते हा अलहिदा लाभ आहे, पण मुख्य ज्ञानाची प्राप्ती. त्यामुळे ज्ञानप्राप्ती आणि हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, स्वरूपाविषयीचं ज्ञान, याची प्राप्ती ही महत्वाची आहे. त्यामुळे आता साध्य काय झालं? ज्ञान हे साध्य झालं. ज्ञान प्राप्त झालं की मोक्ष हा आलाच. त्याच्या वेगळं त्याच्यासाठी काही प्रयत्न करायची जरूर नाही. ती आपली शोकमोहाची समस्या होती, त्याचं निवारण या ज्ञानामुळे होतं. म्हणून ज्ञानप्राप्ती हे आपलं साध्य असलं पाहिजे. आता हे साध्य, आता नुसतं ज्ञानप्राप्ती असं न म्हणता इथे गीतेने ज्ञाननिष्ठा असा शब्द वापरलेला आहे. ज्ञाननिष्ठा याचा अर्थ नुसतं ते परोक्ष ज्ञान बुद्धीने प्राप्त करून घेणं नाही, तर त्या परोक्ष ज्ञानाचा अपरोक्ष अनुभव येण्यासाठी म्हणून त्या ज्ञानामध्ये मी स्थिर होणं आवश्यक आहे. हे स्थिर होणं ही निष्ठा आहे. तिथे मी स्थिर झालं पाहिजे की हे ज्ञानस्वरूप हेच माझं मूळ स्वरूप आहे आणि ही बाकीची सर्व त्याच्यावर आलेली, ज्याला आपण विवर्त म्हणू किंवा त्याच्यावर आरोपित गेलेल्या गोष्टी आहेत, ते तो माझा मूळ स्वभाव नाही. माझा मूळ स्वभाव हा ज्ञानस्वरूप, चिन्मय स्वरूप असाच आहे. हा इथे भाग म्हणजे यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की इथे ज्ञाननिष्ठा प्राप्त होणं हे महत्वाचं आहे. ज्ञान हे आपलं साध्य झालं. हे कशासाठी? तर त्यामुळे आपल्याला शोक आणि मोह यापासून या सर्व बंधन आणि त्यातून निर्माण होणारी जी अनर्थ परंपरा आहे, त्या सर्व परंपरेचा नाश होतो आणि आपल्याला त्यातून मुक्त झाल्याचा आनंद मिळतो. हा मोक्षाचा भाग झाला. पण तो त्या समस्येवर अवलंबून आहे. तर बऱ्याच वेळा हे दुःख आहे ना, हे कसं हाताळायचं याच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. म्हणजे तो दुःख टाळायला बघतो. तो दुःख का असा प्रश्न विचारतच नाही. ठीक आहे, आता दुःख आहे ना, जाऊ दे, आता जोपर्यंत दुःख आहे तोपर्यंत सहन करायचं, म्हणजे मग पुढे सुख येणारच आहे, अशा तऱ्हेचा विचार एक असतो. मग काही जण काय करतात, कॉम्प्रोमाइज करतात. ते असं म्हणतात संसार म्हटलं की थोडं सुख थोडं दुःख हे आलंच ओघाने. हा सुख दुःखाचा संगम म्हणजे आमचा संसार. एक असे आपली बुद्धी पादळतात आणि त्यावेळी अशा वेगवेगळ्या व्याख्या करून ते काय करतात, तर स्वतःला तो जे त्यांची संवेदना आहे, ज्यांचा जे प्रश्न आहे, तो कसा मारून टाकता येईल ते पाहतात. म्हणजे जेणेकरून फार डोक्याला त्रास घ्यायचा नाही. याच्यातही कहर म्हणजे असा आहे की ते एका गाढवाची गोष्ट सांगतात याच्यासाठी. तर ते गाढवाला काय आहे, रोज दिवसभर तो मालक त्याच्यावर नाना तऱ्हेची ओझी लादायचा आणि जरा त्याने इकडे आजूबाजूला कुठे दिसतंय म्हणून खाण्यासाठी तोंड फिरवलं बाजूला की लगेच मागून दणका. अशा तऱ्हेने दिवसभर तो राबतो. मग तो मालक काय करतो, त्या गाढवाला एका शेतात सोडून देतो. मग तिथे शेतात तो चरतो, काहीतरी खात राहतो आणि ते त्या शेताच्या मालकाच्या लक्षात येतं, तर तो येऊन तो दांडका घेतो आणि तो त्याला बडवत सुटतो. दुसऱ्या दिवशी उंदीर त्याला म्हणतो, अरे गाढवा, काल मला त्या शेतामध्ये बरेच दणक्याचे आवाज ऐकायला येत होते, काय झालं काय? काय तुला बराच मार लागलेला दिसतोय? तो गाढव असं म्हणतो, अरे आता काय करायचं, दिवसभर मी ते दणके खातच असतो आणि काम करतो. भरभर मालक मला राबवून घेतो. आता दिवसभर मी काम करतो तेव्हाही दणके खातो. आता आणखी 10 दणके खाऊन जर मला चरायला मिळत असेल, तर काय खायला हरकत आहे? बघा हे तत्वज्ञान काय आहे बघा, की जर समजा हे दुःख मी पचवलं आणि जर त्या दुःख पचवल्यातून मला जर 4 सुखाचे क्षण मिळत असतील, तर का न घ्या?
ते 4 सुखाचे क्षणच घ्या आणि समजा की संसार म्हणजे असाच असतो. हे अशा तऱ्हेचं तत्वज्ञान बनवून आपण मूळ वास्तवापासून दूर जातो आणि एक आपल्या कल्पनेचं माईक आवरण त्याच्यावर घालतो आणि आपल्याला वाटतं की सगळं काही ऑल बेल आहे. काही नाही, हरकत नाही. तिथे काही थोडे दुःखाचे क्षण असतात, आपण मॅनेज करू. पण नंतर तर 4 दिवस सुखाचे येतील. हे गाढवाचं तत्वज्ञान आहे, की जो असं म्हणतो, की दिवसभर मी दणके खातोच आहे. आता आणखी 10 दणके जास्त खाल्ल्यामुळे मला जर खायला मिळत असेल, तर काय हरकत आहे? त्यामुळे आणखी जास्त दुःख भोगून जर मला 4 सुखाचे आणखी क्षण मिळत असतील, तर दुःख सहन करायला काय हरकत आहे? हे तत्वज्ञान ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी हा विषय नाही. गीता ही त्यांच्यासाठी मुळीच उपयोगी नाही. कारण त्याने आधीच मॅनेज केलेला आहे. त्याने तो प्रश्नच निकालात काढलेला आहे. ते हे असंच असतं असं समजायचं आणि जास्त विचार करायचा नाही याच्यावर. पण या सुबुद्ध माणसाला 1-2 दुःखाचे चटके लागल्यावर, एखाद दुसरा अपमान झाल्यावर किंवा एखाद 2 ठिकाणी आपलं अज्ञान उघडं पडल्यानंतर त्याला भयंकर दुःख होतं आणि त्याची चौकशी करतो, की हे दुःख काय आहे? हे आपल्याला नष्ट करता येईल की नाही? का हे अटळ आहे? अशा तऱ्हेचा तो जेव्हा विचार करायला लागतो, तेव्हा मग त्याला या गीताशास्त्राची निश्चितपणे त्याचं मार्गदर्शन हे त्याला उपयुक्त ठरतं. आणि या दृष्टीने आपण इथे पाहिलं, की ज्ञानाने मोक्ष मिळतो. पण मोक्ष हे आपण आपल्याला साध्य म्हणायची काही आवश्यकता नाही. कारण ज्याने या दुःखावर मात केलेली आहे त्यांच्यासारखी मोक्ष वगैरे असं काही नाही. ती त्यांची सहज स्थिती आहे. ती त्यांची ज्ञान स्थिती आहे. त्यामुळे ज्ञान हे साध्य आहे. इथपर्यंत आपण आलो. शोक आणि मोह ही माणसाची समस्या आहे आणि याच्यावर उपाय अजून विज्ञानाला माहिती नाही. आणखी कोणी काढलेला नाही. पण वेदांताकडे याच्यावर उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेणं. आणि हे ज्ञान यासाठी या दुसऱ्या अध्यायाला सांख्य असा शब्द वापरलेला आहे. सांख्य योगो नाम द्वितीयोध्याय. तर सांख्य म्हटल्यानंतर आपल्याला कपिल मुनी आठवतात. कपिल मुनीने सांख्य तत्वज्ञान रचलं, पण इथे त्या सांख्य तत्वज्ञानाचा इथे काही संबंध नाही. त्याचा विनियोग काही केलेला आहे, पण इथे सांख्य योग म्हटल्यानंतर ते कपिल मुनींचं सांख्य तत्वज्ञान नाही. जी षडदर्शन आहेत त्याच्यामध्ये हे कपिल मुनींचं सांख्य तत्वज्ञान, प्रकृती, पुरुष आणि एकंदर त्यांनी सांख्य याचा अर्थ ज्याने मोजदाद केली, संपूर्ण सृष्टीची मोजदाद केली आणि त्याची मूलभूत तत्व काय आहेत ती सांगितली. पण ती मूलभूत तत्व म्हणजे इथे सांख्य असा शब्द नाही. तर सांख्य म्हणजे सम्यक आख्यायते, ज्याचं यथार्थ निरूपण केलं जातं त्याला सांख्य असं म्हटलं जातं. मग आता निरूपण कशाचं करायचं? म्हणून सांख्य याचा आता अर्थ असा होतो की जी परमार्थ वस्तू, जो आत्मा, याच्या विवेकाविषयीचं जी बुद्धी किंवा ज्ञान त्याला सांख्य असं म्हणतात. सम्यक आख्यायते. आपण जी गुरुवंदना म्हणतो ना, प्रार्थना आहे, त्याच्यात दुसरा श्लोक आहे, त्यात शेवटची ओळ आहे, नो तत्वम तत्वमेकम. या 2 शब्दामध्ये हे सगळं आलेलं आहे. नो तत्व म्हणजे ती सांख्याने काढलेली, कपिल मुनीने काढलेली ती 24 तत्व नाही, तर तत्वमेकम, एकच परमार्थ आत्मतत्व, हे एकच आहे. नो तत्वम तत्वमेकम सहज समरसम सद्गुरुम तन्नमामि. त्यामुळे हे तत्व हा शब्द 2 प्रकारचा आहे. एक म्हणजे सृष्टीचे मूलभूत तत्व, जसे पंचमहाभूत, पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय वगैरे वगैरे, ते मोजदाद जी केलेली आहे कपिल मुनीने ती केली, त्यांना सांख्यशास्त्र म्हटलंय. आणि
याचं महत्व एवढं आहे की जगात जेवढी म्हणून तत्वज्ञान आहेत, वेगवेगळी पाश्चिमात्य, पौर्वात्य, इतर ठिकाणची, त्या सगळ्याचा बेसिस म्हणजे कपिल मुनींचं सांख्यशास्त्र आहे. या सांख्य तत्वज्ञानावर आधारित बाकी सर्व तत्वज्ञान आहेत, हे या कपिल मुनींच्या सांख्यशास्त्राचं वैशिष्ट्य आहे. पण इथे जेव्हा आपण सांख्य योगो नाम द्वितीय अध्याय असं म्हणतो, तेव्हा सांख्य याचा अर्थ ती संख्या नसून सम्यक आख्यायते, म्हणजे ज्या अध्यायामध्ये हा परमार्थ, ज्याला आत्मा असं म्हटलेला आहे, या संबंधीचा जो विवेक करावा लागतो, त्याचं मार्गदर्शन याच्यामध्ये, या अध्यायामध्ये केलेलं आहे. त्यामुळे त्या मार्गदर्शनासाठी जी बुद्धी किंवा ते ज्ञान लागतं, ते ज्ञान या सांख्य योगामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून त्याला आपल्याला दुसऱ्या भाषेत त्याला ज्ञानयोग असं म्हणता येईल. सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग आहे, हा एका तऱ्हेने म्हणता येईल. आणि दुसरं म्हणजे सांख्य बुद्धी असा जो शब्द आपण याच्यात वापरला पुढे, लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नग ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. या दोन निष्ठा, जीवन निष्ठा आपण पाहिल्या, आणि त्याच्यामध्ये हा ज्ञानयोगेन सांख्यानाम, ही सांख्य याचा अर्थ हा जो परमार्थ आहे, परमार्थ वस्तू जो आत्मस्वरूप आहे, या आत्मस्वरूपाच्या विवेकाविषयीचं ज्ञान. आत्मस्वरूप तर आहेच, आणि त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान थेट प्राप्त होत नाही. आपण हे आधी बघितलेलं आहे. तज्ज्ञानम कुतः इति चेत, आचार्य असं विचारतात की आता हे जे आत्मज्ञान आहे हे कसं प्राप्त होईल, असं जर तुम्ही विचाराल तर तज्ज्ञानम विचारात एव भवती. आणि विचाराचं स्पष्टीकरण पुढे आचार्य असं देतात, तज्ज्ञानम आत्मानात्म विवेक विचारात एव भवती. त्यामुळे हा आत्मा, परमार्थ वस्तू जो आत्मा, त्याच्याविषयीचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी जो विवेक किंवा विचार लागतो, त्या विचारासंबंधीचं मार्गदर्शन इथे आहे. आपण हे अगदी स्पष्ट केलेलं आहे की ज्ञान हे आहे तसं प्राप्त होत नाही, ते विचाराने प्राप्त होतं. आणि विचार म्हणजे आत्मानात्म विवेक विचार. त्यामुळे ज्ञान म्हणजे फक्त आत्मज्ञान नाही, तर आत्मा आणि अनात्मा दोघांचंही ज्ञान होणं आवश्यक आहे. कारण आता आपला मोह काय आहे की आपण अनात्म्यालाच आत्मा समजलो, जो देह आहे त्याला अहम देहोहम असं समजलो, मीच देह आहे असं समजलो. हा मोठा मोह आपल्याला झालेला आहे. तर याविषयी जेव्हा आपण म्हणतो की हा परमार्थ विषय किंवा परमार्थ वस्तू आत्मा आहे आणि त्या संबंधीचा विवेक आहे, तेव्हा इथे आत्मानात्म विवेक विचारात एव तज्ज्ञानम भवती. हे ज्ञान जे परमार्थ विषय, परमार्थ वस्तू ज्याला म्हटलेलं आहे, ज्याला इथे सांख्य असा शब्द वापरलेला आहे, ते ज्ञान आपल्याला त्या संबंधीचा विवेक करूनच प्राप्त होतं. आणि म्हणून ते विवेकाने प्राप्त होणारं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाला बुद्धी असा शब्द वापरला. म्हणून सांख्य बुद्धी असा इथे शब्द आहे. आणि सांख्य म्हणजे परमार्थ विषयक जो आत्मतत्व, आणि त्याविषयीचा विवेक विचार म्हणजे बुद्धी, त्याविषयीचं ज्ञान. हे अशा तऱ्हेने सांख्य बुद्धी असा आपण शब्द इथे पाहिला. तर इथे सांख्ययोग याच्यामध्ये आपण सुरुवातीला जे मगाशी पाहिलं की शोक आणि मोह याच्यावर उपाय ज्ञान हा आहे. सध्या आपल्याला त्याविषयीचं अज्ञान आहे. या अज्ञानातून जे विपरीत ज्ञान होतं, नॉन ॲप्रिहेन्शन अज्ञान, मिसॲप्रिहेन्शन विपरीत ज्ञान. मी कोण हे माहीत नाही, माझं आत्मतत्व आत्मस्वरूप हे मला माहीत नाही, आणि त्यातून मी देह
हे विपरीत ज्ञान झालं. मग या देहातून मी ज्या बाहेरच्या वस्तू पाहिल्या त्या मला खऱ्या दिसल्या, खऱ्या वाटल्या. त्यामुळे हा मोह आणि मोहातून म्हणजे मी देह हा पहिला मोह आणि त्यानंतर हे जग खरं आहे हा दुसरा मोह. आणि या मोहातून निष्पन्न काय झालं तर प्रचंड दुःख निष्पन्न झालं. त्यामुळे हा इथे आपण थोडक्यात विचार केला तर एक लक्षात येईल की संसार म्हणजे दुःखमयच आहे. जर संसार तुम्हाला दुःखमय वाटत असेल, त्याचा अनुभव येत असेल, तर याचं कारण तुम्हाला स्वरूपाच्या विषयी अज्ञान आहे, हे स्पष्ट आहे. जेव्हा स्वरूपाविषयीचं ज्ञान होतं, तेव्हा हाच संसार आनंदमय होतो. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, ही प्रतिज्ञा आहे, संतांची प्रतिज्ञा आहे. त्यामुळे हा फरक कशात आहे? स्वरूपाविषयीचं अज्ञान तर त्यातून मोह आणि मोहातून शोक. त्यामुळे आपला सर्वसाधारण बहुसंख्य बहुसंख्य म्हणजे जवळजवळ सगळेच हे या मोहाचे बळी असल्यामुळे त्यांच्यासाठी शोक हा अनिवार्य आहे. कुठल्याही गोष्टीचं शेवटचं पर्यवसान दुःख आणि शोक याच्यात होतं. सर्व आपण एकत्र येतो त्या वियोगासाठी, जणू काही एकत्र येतो. त्यामुळे हा वियोग सहन होत नाही. सुखानंतर दुःख येतं, ते दुःख नको वाटतं. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या तऱ्हेने आपल्याला शेवटी हा दुःखाचाच प्रसाद या संसारामध्ये मिळतो. त्यामुळे सर्वम दुःखम दुःखम सर्वम क्षणिकम क्षणिकम हे बुद्धाचे जे बुद्धाने लावलेला शोध आहे, थोडासा अर्धवट आहे. पण त्याचं कारण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं कारण केवळ इच्छा असं बुद्ध म्हणाला, पण त्याचं कारण स्वरूपाविषयीचं अज्ञान हे आहे असं वेदांत सांगतो. त्यामुळे हा स्वरूपाविषयीचं ज्ञान तर संसार सुखमय आनंदमय, स्वरूपाविषयीचं अज्ञान तर संसार हा दुःखमय असलाच पाहिजे. तो सुरुवातीला कितीही चांगला वाटला तरी त्याला पुढे पुढे वारंवार आपल्याला तो आठवण करून देतो की यात सुख वगैरे काही नाही. हा दुःखाचेच वेगवेगळे प्रकार आहे. हा जो आहे की सुखाच्या निमित्ताने म्हणजे विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे हे जेव्हा आपल्याला सुख असं येत आहे असं वाटतं किंवा आपण या सुखाचं स्वागत करत असतो, तेव्हा प्रत्यक्षपणे आपण सुखाचा मुकुट घातलेलं दुःखाचंच स्वागत करत असतो. हा विचार इथे चिंतनीय आहे. आणि म्हणून इथे आपण बघितलं की ज्ञान हे आपलं साध्य असलं पाहिजे. मोक्ष हा ज्ञानाने मिळतो, म्हणून ज्ञान हे आपलं साध्य असलं पाहिजे. त्यानंतर मोक्ष म्हणजे निवृत्ती, शोक मोह निवृत्ती ही होणारच, हे आपोआप होईल. ज्ञान प्रगट होणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे आता ज्ञान हे झालं साध्य. आता याचं साधन, त्या ज्ञानामध्ये केवळ ज्ञान नको, म्हणजे परोक्ष ज्ञान नको, तर त्याचं अपरोक्ष ज्ञानही पाहिजे. आणि यासाठी म्हणून ज्ञाननिष्ठा असा शब्द वापरला. म्हणजे केवळ ज्ञान त्याला माहिती आहे बुद्धीने एवढं नव्हे, ते अगदी निश्चित स्वरूपाचं असलं तरी सुद्धा त्याचा अनुभव नसल्यामुळे ते ज्ञान एकांगी किंवा अर्धवट होतं. पण जेव्हा ते ज्ञान हे साधनाने, दुसऱ्या साधनाने, त्याची साधनं काय आहेत? त्याची 2 साधनं आहेत. या ज्ञाननिष्ठेसाठी प्रथम ज्ञाननिष्ठा योग्यता प्राप्त करून घ्यायला लागते. मग ज्ञान प्राप्त करून घेतो, मग ज्ञाननिष्ठा प्राप्त होते. नीट या पायऱ्या समजून घेतल्या पाहिजे. प्रथम ही ज्ञाननिष्ठा योग्यता आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. कोणालाही हे ज्ञान होत नाही. त्यासाठी योग्यता प्राप्त, ज्याला क्वालिफिकेशन म्हणता येईल, अर्हता म्हणता येईल. तर हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, त्याविषयीची निष्ठा निर्माण होण्यासाठी, या ज्ञाननिष्ठेसाठी योग्यता आपल्याला मिळवावी लागते. तर योग्यता मिळवण्यासाठी काय साधन आहे, असा पुढचा विचार येतो. तर यामध्ये 2 प्रकारच्या साधना आपल्याला कराव्या लागतात की ज्यामुळे आपल्याला ज्ञाननिष्ठा प्राप्त होण्यासाठी योग्यता प्राप्त होते. फक्त आपण
त्यासाठी योग्य सुपात्र होतो. प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करून घेणं ही दुसरी गोष्ट आहे, पण ज्ञानप्राप्तीची योग्यता मिळण्यासाठी म्हणून 2 प्रकारच्या साधना कराव्या लागतात. त्यातले एकाला बहिरंग साधना म्हटलंय, दुसऱ्याला अंतरंग साधना म्हटलेलं आहे. बहिरंग साधना म्हणजे कर्मयोग आणि अंतरंग साधना म्हणजे समाधी योग. या 2 साधनांचा यथायोग्य अवलंब करून आपल्याला ज्ञानप्राप्तीसाठीची योग्यता प्राप्त होते. म्हणजे असा साधक हा ज्ञानप्राप्तीसाठी योग्य मानला जातो, की ज्यांनी प्रथम कर्मयोगाच्या साहाय्याने आपली अंतःकरण शुद्धी केलेली आहे. मनामध्ये रागद्वेष आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे दोष किंवा ज्याला आपण अशुद्धी म्हणता येईल, हे दोष ज्यांनी काढून टाकलेले आहेत, त्यात कर्मयोग हा मनातले रागद्वेष हे काढून टाकतो. कारण जिथे आपण कुठल्या विशिष्ट हेतूसाठी नाही, हेतुरहित त्याचं आचरण करतो, ते समर्पित भावनेने करतो. त्यामुळे कर्मयोगातून ही बहिरंग साधना ही सिद्ध होते आणि समाधी योगातून अंतरंग साधना, तिथे अंतरंगातले दोष, ज्याच्यामध्ये मनाची चंचलता, नंतर बुद्धीमध्ये असलेलं अज्ञान, विविध सूक्ष्म बुद्धी किंवा मनातले असलेले दोष हे यामुळे नष्ट होतात आणि एकंदरीत कर्मयोग अधिक समाधी योग किंवा ध्यानयोग याच्या साहाय्याने आपली अंतःकरण शुद्धी होते. तर शुद्ध अंतःकरण हे ज्ञानप्राप्तीचं योग्य साधन आहे. ते साधन आपण संपन्न झालो की आपण ज्ञाननिष्ठा योग्यतेसाठी प्राप्त झालो. आता प्रत्यक्ष आला ज्ञानाचा संबंध, मग ज्ञानामध्ये स्थिर होण्याची गोष्ट ज्ञाननिष्ठा. तर आता ज्ञान प्राप्त होण्यासाठी त्याचा उपाय म्हणजे फक्त उपनिषदातील वाक्य, महावाक्य म्हणा किंवा उपनिषदातली या संबंधीची विधानं यावर चिंतन करून श्रवण, मनन आणि निधिध्यासन या वेदांत साधनेनेच ज्ञान प्राप्त होतं. आणि ते सुद्धा श्रवण म्हटल्यानंतर सांप्रदायिक शिस्तीतून, त्यातून असलेल्या गुरुच्या मुखातून आपण ते ऐकणं हे पहिलं श्रवण आहे. कोणाकडून ऐकलं तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही, पण संप्रदाय ही एक विशिष्ट शिस्त आहे. त्या संप्रदायाचे जे अध्वर्यू आहेत त्यांनी तो साधन पथ प्रथम हाताळलेला आहे आणि ते साध्य प्राप्त करून घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांनी ते ज्या वाटेने गेले त्या वाटेतले खास कळगे त्यांना माहीत असल्यामुळे त्याने एक ठराविक शिस्त, नियम वगैरे त्या संप्रदायाचे तयार केले. त्यामुळे जो त्या संप्रदायात आहे त्याने त्या संप्रदायाची संपूर्ण शिस्त पाळणं आवश्यक आहे. आणि ही पाळल्यानंतर मग त्या गुरुच्या मुखातून हे शास्त्रासंबंधीचं ज्ञान ऐकणं म्हणजे श्रवण आहे. त्यानंतर आपला निश्चय होतो. मग मनन करून जे आपण नुसतं ऐकलेलं आहे ते आपलं ज्ञान म्हणून आपल्याला प्राप्त होतं. मननातून आपल्याला जी बाहेरून नुसती माहिती आपण गुरुच्या मुखातून ऐकली त्याविषयीची, आता माहिती म्हणजे काही ज्ञान नव्हे. IT वाले बऱ्याच ठिकाणी ते सेंटर ऑफ नॉलेज वगैरे वगैरे काय काय लिहितात तिथे. ते नॉलेज वगैरे काही नाही, सगळी इन्फॉर्मेशनच आहे. इन्फॉर्मेशन इज नॉट नॉलेज. ह्या माहिती म्हणून जे आपण गुरुकडून ऐकलं ते गुरुचं ज्ञान आहे, पण आपल्यासाठी ती नुसती माहितीच आहे. की असं ह्या उपाधी आहेत आणि इथे आत्मा आहे आणि आत्म्याचा असा स्वभाव आहे वगैरे वगैरे जे आपण ऐकतो, हे आपल्यासाठी आत्मस्वरूपाची नुसती माहिती आहे. आणि ज्याप्रमाणे आता हा देह अन्नमय कोश याला म्हटलेला आहे. रोज आपण अन्न खातो आणि आत्तापर्यंत जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत आपण जे जे काही खाल्लेलं आहे
त्याचा परिणाम स्वरूप म्हणून हा देह आपल्या समोर उपलब्ध आहे. बरोबर आहे. आणि म्हणून याला अन्नमय कोश असं म्हटलेलं आहे. आता याचा अर्थ जे जे आपण खाल्लं आणि अंगी लागलं असं म्हणतो, तो हा देह आहे. म्हणजे आता ते अन्न आपल्या अंगी लागलं असं म्हणता येईल. पण ही प्रक्रिया फार मोठी आहे. म्हणजे प्रथम आपण ते अन्न ताटात, कोणीतरी आपल्यासाठी ते अन्न ताटात वाढतं. मग ते अन्न ताटात असतं आणि मी इथे खाणारा इथे बसलेलो असतो. त्यामुळे ते अन्न वेगळं आणि खाणारा वेगळा. मग मी ते व्यवस्थित कालवून त्याचे घास वगैरे करून ते तोंडात टाकतो. मग तोंडात त्याचं चरबी-चरवण सुरू होतं. तरी सुद्धा आपण काय चावतोय किंवा काय खातोय हे अन्न आणि मी वेगळा असतो. त्यानंतर ते अन्न आत जातं. आत गेल्यानंतर ती पचन प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर ते पचनी पडतं. ते अन्न जेव्हा पचतं, तेव्हा पचलेलं अन्न आणि मी परत वेगळाच असतो. पण जेव्हा त्या पचलेल्या अन्नाचं सत्व म्हणजे त्याचे मुख्य भाग हे जेव्हा संपूर्ण देहाला वितरित होतात, संपूर्ण व्यक्तीला वितरित होतात आणि त्यातला तमोगुणाचा भाग आहे तो देहाला लागतो. जो रजोगुणाचा भाग आहे अन्नातला तो प्राणशक्ती वाढवतो आणि जो सत्वगुणाचा भाग आहे त्यामुळे आपलं मन आणि बुद्धी ही पोचली जाते. त्यामुळे हे सर्व अन्न, पचलेलं अन्न हे सर्वांगाला जेव्हा वितरित होतं तेव्हा ते अंगी लागतं आणि तेव्हा हा देह आणि अन्न हे एकरूप होतात. जेव्हा देह आणि अन्न एकरूप होतात तेव्हा आपण त्याला म्हणतोय खाल्लेलं अंगी लागलं. नाहीतर आपण बरी काही माणसं अशी पाहतो की ते खाण्यामध्ये उस्ताद असतात, पण प्रत्यक्ष त्यांच्या देहाकडे बघावं तर काही दिसत नाही, अंगावर काही दिसत नाही. अशी परिस्थिती नाही. तर ही गोष्ट इथे आपण काय थोडक्यात पाहिलं तर अन्न ग्रहण, अन्न चरबी-चरवण, अन्न पचन आणि अन्न अंगी लागणं, वितरण. त्या अन्नाचं वितरण सगळ्या देहाला झालं. त्याप्रमाणे आपण ऐकलेली, गुरुमुखातून ऐकलेली माहिती, स्वरूपाविषयी, आत्मज्ञानाविषयीची माहिती आपण ऐकली, तेवढं पुरेसं नाहीये. ती माहिती झाली, मी वेगळा आणि ती माहिती वेगळी. मग त्या माहितीवर जेव्हा आपण मनन करतो, रिफ्लेक्शन करतो, तेव्हा त्या माहितीचं चरबी-चरवण करतो, फॉर अँड अगेन्स्ट वगैरे, त्याच्या बाजूने त्याच्या विरोधात सगळे प्रश्नोत्तर आतमध्ये संवाद चालू होतात आणि त्या मननातून आपल्याला ती माहिती निश्चित स्वरूपात ज्ञान म्हणून आपल्याला प्राप्त होते. तरी सुद्धा हे ज्ञान आणि मी हा परत वेगळाच असतो. पण नंतर हे पचलेलं ज्ञान जेव्हा मी माझ्या जीवनामध्ये त्याचा अवलंब करतो, म्हणजे प्रत्येक स्तरावर त्याचा निकष पाहून ते त्याप्रमाणे जगतो, तेव्हा मग ते ज्ञान आपल्या अंगी मुरतं. तिथे ज्ञान हे मुरलं पाहिजे, ते अंगी बांधलं पाहिजे आणि यासाठी हा पुढचा भाग आहे. तो भाग आहे निधिध्यासनाचा. श्रवण म्हणजे फक्त माहिती आत घेणं, मनन म्हणजे त्याच्यावर मनन करून ती माहिती आपलं ज्ञान म्हणून ग्रहण करणं. नंतर ते ज्ञान बुद्धीत तसंच न ठेवता गाढवाच्या पाठीवर सोन्याच्या लढी ठेवल्या काय आणि कापसाचे बंडलं ठेवली काय, नाही तर दगड-धोंडे ठेवले काय, त्याला त्याचा काही फरक पडत नाही. तसं केवळ बुद्धीमध्ये ज्ञान न ठेवता ते आपल्या अंगी बांधण्याचा प्रयत्न करणं हा शेवटचा भाग आहे. तो निधिध्यासनाने आपल्याला पूर्ण करता येतो. म्हणून श्रवणातून आपण स्वरूपाविषयी ऐकतो आणि ते कोणाकडूनही नाही, गुरुमुखातून ऐकतो. आणि गुरुमुख ज्याने आपला संप्रदाय सांभाळलेला आहे, संप्रदायाच्या शिस्तीत राहून त्यांनी ते ज्ञान ग्रहण केलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आपण ऐकायचं. हे गुरुमुखातून ऐकलं
आणि त्यानंतर मग ऐकलेल्यावर मनन केलं, ही दुसरी साधना झाली. ही वेदांत साधनेविषयी आता चाललंय. ज्ञानप्राप्तीसाठी आपल्याला श्रवण, मनन आणि निधिध्यासन या 3 साधनांचा अवलंब करायला पाहिजे. या 3 साधना मिळून ज्ञानप्राप्ती होते, म्हणजे ज्ञानमूर्त. इथे ज्ञानमूर्ण याला आपण इथे ज्ञाननिष्ठा असं म्हटलं, की आपण ज्ञानामध्ये आता स्थिर झालो. हे ज्ञान संपूर्ण अंगी बांधल्यामुळे, अंगी मुरल्यामुळे आता कणाकणातून त्याचा प्रत्यय आला पाहिजे. आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून, आपल्या कर्मातून, आपल्या विचारातून, सगळीकडून त्याचे हे उजेड दिसले पाहिजेत. हे ज्ञानाचा प्रकाश दिसला पाहिजे, की याला काहीतरी समजलेलं आहे. याच्या कर्मामागे सुद्धा एक विशेष कौशल्य आहे. काम बघितल्यानंतर जो जाणकार आहे ना, त्याला कळतं की करणाऱ्याचं ज्ञान किती आहे आणि करणाऱ्याचं कौशल्य किती आहे आणि करणाऱ्याची कार्यक्षमता किती आहे. हे सर्व त्या कामाचं निरीक्षण करून आपल्या लक्षात येतं. म्हणजे तज्ञांच्या लक्षात येतं, सगळ्यांच्या लक्षात येत नाही आणि म्हणून इतरांचं फावतं. ज्यांना काही कौशल्य नाही ते उगाच तसं त्याच्यासारखं काहीतरी काम करून दाखवतात. पण जो तज्ञ आहे त्याला नुसतं काम बघितल्यानंतर करणाऱ्याचं कौशल्य, त्याच्याविषयीचं ज्ञान आणि ते प्रत्यक्ष कर्मात उतरवण्याची कार्यक्षमता, या तिन्ही गोष्टी त्याला आजमावता येतात. त्याप्रमाणे इथे जे प्राप्त केलेलं ज्ञान आहे ते परोक्ष ज्ञान आहे, ते अप्रत्यक्ष आहे. ते पचवणं म्हणजे बुद्धीच्या स्तरावर ते नीट समजून घेणं, मनाच्या स्तरावर त्याच्याशी तडजोड न करता त्याविषयीचं प्रेम कसं वाढेल, आत्मप्रेम कसं वाढेल यासाठी प्रयत्न करणं, आणि आपल्या देहाच्या स्तरावर जिथे आपली वागणूक प्रत्यक्ष दिसते तिथे कुठल्याही तऱ्हेची तडजोड न करणं. या सर्व शिस्ती जर आपण पाळू शकलो तर मग ते ज्ञान हे आतमध्ये मुरायला लागतं आणि ते अंगी बाणायला लागतं. जेव्हा ते अंगी बाणतं तेव्हा आपल्या ज्ञानामध्ये स्थिराव असं झालं. त्याला ज्ञाननिष्ठा असं म्हणतात. आणि ही ज्ञाननिष्ठा प्राप्त होण्यासाठी, त्याची योग्यता मिळवण्यासाठी म्हणून आपल्याला योग हा त्याचा उपाय आहे. ज्ञानाला पात्र होण्यासाठी योग हा उपाय आहे. योगाचे 2 साधना आहेत. एक बहिरंग साधना म्हणजे कर्मयोग झाला, अंतरंग साधना म्हणजे समाधी योग किंवा ध्यान योग झाला. या दोन्ही मिळून आपल्याला अंतःकरण शुद्धी, सर्व स्तरावर शुद्धी, मनातले रागद्वेष असतील किंवा बुद्धीमधले काही त्याला आपल्याला म्हणता येईल मत्सर इत्यादी, बोद्धारो मत्सरग्रस्त हा असं या भर्तृहरीने एका सुभाषितात म्हटलेलं आहे. काय करणार, एक तर जे अज्ञ आहेत त्यांना याविषयीचं काहीच किंमत कळत नाही, चांगल्या विचारांविषयी. जे ज्ञानी आहेत ते मत्सरग्रस्त आहेत. म्हणजे तो ज्ञानी इतर ज्ञानी लोकांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे सारखा सांगत राहतो. नाही नाही तुम्ही म्हणता ते बरोबर नाही, हे असंच आहे तसंच आहे, आणि त्याला वेगवेगळे संदर्भ देतो. हे जे पांडित्य आहे याच्यामुळे काय झालं की प्रत्यक्ष जीर्ण मंगे सुभाषितम, हा जो चांगला ज्ञानमूलक विचार आहे हा जीर्ण तसाच पडून राहिला, तो पांगळा झाला. कारण त्याला ज्ञानी माणसाचा सपोर्ट नाही. हे पंडित म्हणणारे आपापसात फक्त मत्सर द्वेष करत राहतात, त्यामुळे ते नाही. आणि जे अज्ञानी आहे त्यांना त्याचं महत्वच कळलेलं नाही. त्यामुळे शेवटी काय झालं, हे जे ज्ञान आहे असंच पोरकं राहिलं. ते असं जीर्ण मंगे सुभाषितम असं त्यांनी फार खेदाने म्हटलेलं आहे. ते आपल्या लक्षात येत नाही की बोद्धारो मत्सरग्रस्त हे बुद्धिमान समजणारे हे मत्सरग्रस्त असतात. एका ज्ञानी माणसाला म्हणजे पंडिताला, ज्याला आपण परोक्ष ज्ञानी म्हणू, एका परोक्ष ज्ञानी माणसाला दुसरा परोक्ष ज्ञानी सहन होत नाही. तो आपल्या पुढे जाणं हे त्याला आवडत नाही. त्यामुळे तो काहीतरी आपलं सिक्रेट ठेवून देतो. आपल्या शिष्याला सुद्धा तो सगळं सांगत नाही, कारण मग त्याचं महत्व मग त्यामुळे कमी होतं. त्यामुळे हा जो भाग आहे यामुळे आपल्याला प्रत्यक्ष ते ज्ञान सहजासहजी मिळतच नाही. मिळालं तर ते आपल्याला ग्रहण करता येत नाही.
ग्रहण झालं तर ते अंगी लागायला जे साधना करायला लागते ती जमत नाही, ती आपण करत नाही. एवढं करून आपल्याला ज्ञानप्राप्तीची योग्यता मिळते या योग साधनेने, बहिरंग अंतरंग साधनेने. मग प्रत्यक्ष ज्ञानप्राप्ती. ही ज्ञानप्राप्ती मात्र फक्त उपनिषदातील वाक्य हेच प्रमाण आहे. याच साधनाने आपल्याला ती ज्ञानप्राप्ती होते. ती प्रथम ही परोक्ष ज्ञानप्राप्ती होते आणि ती आवश्यक आहे. बुद्धीने हे नीट कुठल्याही तऱ्हेचा संशय विरहित, विपर्यय विरहित, म्हणजे विपरीत ज्ञान पण नाही आणि त्याविषयी संशय पण नाही, निसंशय अशा तऱ्हेने ते ज्ञान ग्रहण होणं महत्वाचं आहे. हे परोक्ष ज्ञान ग्रहण झाल्यानंतर पुढे निधिध्यासनामध्ये तदाकार वृत्ती होऊन आपणच ते ज्ञानमय ब्रह्म झालं पाहिजे आणि ही निधिध्यासनातून येणाऱ्या स्थितीमध्ये ज्ञाननिष्ठा ही पूर्ण होते. आता इथे निष्ठा हा शब्द वापरलेला आहे. निष्ठा ही एक मनाची अंतिम स्थिती आहे. याची सुरुवात विश्वास याने होते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बिलीफ असं म्हणतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो तेव्हा तो अंधविश्वास असता कामा नये. सुरुवातीला असतोच. जेव्हा लहान मुलाला सांगितलं जातं ही तुझी आई आणि ही तुझे बाबा आहे, ही त्याची अंधश्रद्धा आहे, त्याला कुठे काय माहिती आहे, त्याला तपासायचं कसं हेही माहिती नाही, त्यामुळे तो मान्य करतो. पण पुढे तो आपल्या अनुभवाने आणि विचाराने तो समजून घेतो की हेच माझे आईबाबा असले पाहिजे, दुसरा कोणी असं हे आपल्यासाठी करणारा नाही, हे त्याच्या लक्षात येतं. त्याप्रमाणे इथे विश्वास जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर ठेवतो, समजा स्वस्वरूपावर, आत्मस्वरूपावर आपण विश्वास ठेवला किंवा गुरुच्या वचनावर विश्वास ठेवला, तर तो विश्वास हा सर्वसाधारण अंधविश्वासच असतो. तो आपल्याला तपासून घ्यायला लागतो. म्हणून तपासून मग तो विश्वास आपल्याला कळलं की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला ती गोष्ट बरोबर आहे हे आपण नीट समजून घेतलं की तोच विश्वास श्रद्धा म्हणून आपल्या ठिकाणी राहतो. म्हणजे विश्वास हा अंधविश्वास असू शकतो, तो चुकीचा असू शकतो. म्हणून यासाठी तो तपासून घेतला पाहिजे, तो नीट पारखून घेतला पाहिजे आणि नीट समजून घेतल्यानंतर मग तो त्या विश्वासाचं रूपांतर श्रद्धेमध्ये होतं. श्रद्धा याचा अर्थ एक असा आहे, श्रत आणि धा असे दोन शब्द त्याच्यामध्ये आहेत. श्रत हे सतचं आर्ष रूप आहे, ऋषी रूप आहे, ऋषी प्रणित रूप आहे. सत ऋषी प्रणित रूप म्हणजे श्रत आणि धा म्हणजे धारण करण्याची कुवत. सत्य धारण करण्याची कुवत, शक्ती म्हणजे श्रद्धा. गीतेमध्ये म्हटलेलं आहे 4थ्या अध्यायामध्ये, श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे त्यालाच हे ज्ञान प्राप्त होतं. त्यामुळे श्रद्धा हा आपल्या ज्ञानमार्गातला एक दिवाच असतो, प्रकाश असतो. तो आपला मार्ग प्रकाशित करतो, त्यामुळे पुढे चालणं शक्य होतं. पण ही श्रद्धा म्हणजे विश्वास आपण तपासून पाहिला आणि पक्का केला म्हणून ती श्रद्धा झाली. मग ह्याला डोळस श्रद्धा असं म्हणता येईल. अंधश्रद्धा हा शब्द चुकीचा आहे. अंधविश्वास ठीक आहे. अंधविश्वास हा सुरुवातीला कुठल्याही गोष्टीचा असतो. जेव्हा आपण दोन माणसं जेव्हा एकमेकामध्ये बिझनेस डील करतात, एखादा धंद्याच्या विषयीच्या बोलणी करतात, कुठलीही बोलणी जेव्हा आपण करतो तेव्हा आपण विश्वासानेच करतो ना. जेव्हा एखादा मजूर कामाला लागतो तेव्हा तो विश्वासानेच कामाला लागतो की महिनाभर काम केलं तर मला पगार मिळेल याच्याकडून, हा विश्वास असतो. पण त्या विश्वासाची श्रद्धा कधी होते, जेव्हा त्याला ते अनुभवाला येतं की खरोखर जसा याच्यावर विश्वास ठेवला आणि याप्रमाणे त्याची प्रचिती मला आली, मग ती श्रद्धा होते. आणि ही श्रद्धा याची कसोटी देव पाहतो. म्हणजे तुम्हाला अशा परिस्थितीतून घालतो की तिथे तुम्ही श्रद्धाची तडजोड करण्यासाठी उद्युक्त झालात तर होता की नाही हे पाहतो.
तिथे जर आपण आपली श्रद्धा अढळ ठेवली, कुठलीही परिस्थिती असो तरी श्रद्धेशी तडजोड केली नाही, तर मग त्यालाच निष्ठा असं म्हणतात. म्हणजे श्रद्धा पक्की आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी, ज्याप्रमाणे कोकणामध्ये हे सुगीचे दिवस आले, धान्य वगैरे, की खळ्यामध्ये बाहेरच्या अंगणामध्ये खांब पुरले जातात. 1 किंवा 2 खांब पुरले जातात. तर हे खांब प्रथम खड्डा करून त्यात खांब पुरला जातो. तो व्यवस्थित बसला जातो आणि नंतर हलवून बघितला जातो, की पक्का रोवला गेलेला आहे की नाही. हे हलवून पाहायला लागतं. श्रद्धा आपली हलवली गेली पाहिजे, की जिथे प्रत्यक्ष आता असा प्रसंग यावा, पेच यावा, की आता ही श्रद्धेशी तडजोड करू, की तडजोड न करता जे आहे ते सहन करू. ही जेव्हा स्थिती, यात जेव्हा तो कुठल्याही तऱ्हेची तडजोड करत नाही, तेव्हा मग ती श्रद्धा ही पक्की होते. त्यानंतर कोणीही त्याला हलवू शकत नाही, त्यापासून ढळवू शकत नाही. म्हणून ती निष्ठा होते. आता ज्ञानाविषयीचा विश्वास, ज्ञानाविषयीची श्रद्धा आणि ज्ञानाविषयीची निष्ठा, हे या रीतीने आपण याच्यावर चिंतन आपल्याला करता येईल. त्यामुळे इथे आपण थोडक्यात असं पाहिलं, की पहिली गोष्ट म्हणजे गीतेमधली मुख्य समस्या शोक आणि मोह आहे. मोहातून शोक निर्माण होतं. मोह अज्ञानामुळे होतो. मूळ आपल्याला आपलं स्वरूप न कळल्यामुळे मी देह असं विपरीत स्वरूप आपण पाहतो स्वतःचं, आणि या देहातून दिसणारे सर्व आकार, आपल्या इंद्रियाने दिसणारे, याला आपण खरं मानतो. आणि जे मुळात भासमान आहे, असत आहे, ते खरं मानल्यामुळे पुढचा सर्व अनर्थ संसारातला येतो. त्यामुळे जर आपल्याला स्वरूपाचं भान आणि स्वरूपाविषयीचं ज्ञान नसेल, तर संसार हा दुःखमय आहे. आणि जर स्वरूपाविषयीचं ज्ञान असेल आणि ते पचवलेलं असेल, ते मुरलेलं असेल, तर मग आपल्या लक्षात येईल की हे आपलं काहीच नाही आहे, हा देवाचा खेळ चालू आहे, यात आपलं काहीच नाही आहे. त्यामुळे जो ते खेळ चाललाय त्याप्रमाणे वागायचं. आपण सोंगट्यांसारखे आहे. तो एक काढून घेतो, एक सगळं. जशी लहान मुलं सकाळी उठली की तो खेळाचा डबा काढतात आणि डब्यातल्या सगळ्या सोंगट्या बाहेर काढतात, मग त्या पटावर ठेवतात. आणि मग त्या सोंगट्यांना वेगवेगळ्या किमती प्राप्त होतात आणि मग त्याचे खेळ चालू होतो नियमानुसार. खेळाचा कंटाळा आला, सगळ्या सोंगट्या घेतो, परत डब्यात घालतो आणि ठेवून देतो. हे असं ईश्वराचं चालू आहे. आणि आपण उगाच मी हे केलं ते केलं म्हणतो. म्हणजे तो प्याद हलवा किंवा राजाला हलवा, पण त्याच्या ज्या चाली आहेत, वेगवेगळ्या चाली आहेत, त्या चालवताना जर प्याद असं म्हणायला लागलं की मी असा चाललो, मला त्रास झाला, याने मला मारलं, तर हा सगळा भ्रम आहे. मग कोणतरी दुसराच खेळतोय आणि आपण त्याच्या खेळातला सोंगट्या आहोत, हे लक्षात आलं, तर मग देह, मन, बुद्धी किंवा देह आणि मन हे त्याच्या खेळातल्या सोंगट्या आहेत. आणि मग यांना वेगवेगळ्या किमती आहेत. प्यादाची किंमत वेगळी, उंटाची किंमत वेगळी, हत्तीची किंमत वेगळी, राजाची किंवा पत्त्यामध्ये सुद्धा आपण बघतो. एका दुरीपासून ते राजापर्यंत सगळं आहे. हे सगळ्या पत्त्यांना वेगवेगळ्या किमती दिलेल्या आहेत. त्या कोणी दिल्या? खेळ खेळणाऱ्यांनी ठरवलं. त्यामुळे ह्या समष्टी वासना विविध प्रकारे वेगवेगळ्या सोंगट्यांना वाटल्या गेल्या. आणि आपली समस्या काय झाली, तर आपल्याला आपल्यामध्ये बुद्धी आणि मन यांना आत्मभान आलं. त्यामुळे ते सेल्फ कॉन्शियस झाले. सेल्फ कॉन्शियस झाल्यानंतर जर एखादी सोंगटी, तिला आपलं भान स्वतःचं असेल, तर राजा म्हणेल मी या वाटेने का जाऊ, मला ही वाट मंजूर नाही, मी दुसरीकडे जाईल. असं म्हटलं तर तो खेळणारा ऐकणार आहे का? तो सरळ उचलेल तिथून आणि त्याला पाहिजे त्या ठिकाणी ठेवेल. त्यामुळे इथे खेळणाऱ्याची इच्छा महत्वाची आहे. आपण तिथे फक्त निमित्त मात्र आहोत. हे भगवंताने आपल्याला 11व्या अध्यायात वगैरे सांगितलं. अरे मी यांना आधीच मारलेलं आहे, आता तू फक्त निमित्त मात्र हो आणि युद्ध जिंकल्याचं क्रेडिट घेऊन टाक. तू निमित्त मात्र हो, तू साधं नाही, तू काहीच जिंकलेलं नाही, मीच यांना मारलेलं आहे आधी. म्हणजे हे आधीच मेलेले आहेत. याचा अर्थ त्यांना आतमध्ये ही अनैतिकतेची
अन्यायाची एवढी बोचणी आतमध्ये आहे की ते मनाने मेल्यासारखेच आहेत. आता ते नावाला लुटूपुटीची लढाई खेळणार आणि मरणार. त्या मियानं आधीच मारलेलं आहे. तू फक्त निमित्त मात्र हो आणि यांना यांची डोकी उडवून टाक आणि युद्ध जिंक, असं स्पष्ट 11व्या अध्यायात सांगितलं. यात भगवंतांनी सांगितलं की हा माझा खेळ आहे, ही माझी इच्छा आहे, हा खेळ मांडलेला आहे. आणि प्रारब्धाच्या निमित्ताने त्यांनी ज्या आपल्याला वासना दिलेल्या आहेत त्या आपल्या आहेत, त्या आपण माझ्या वासना म्हणतो, माझ्या इच्छा असं म्हणतो आणि आपलीच अरेरावी करायचा प्रयत्न करतो. मग कुठेतरी आपल्याला आपटायला लागतं, कुठेतरी मार खायला लागतो. याचं कारण आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या चाली नसतात, तर त्या प्रारब्धाच्या नियमानुसार त्या असतात. त्यांना काही मूल्य असतात, त्याप्रमाणे नियमाप्रमाणे तो खेळ चालू असतो आणि तो खेळ दुसराच कोणतरी खेळत असतो. हा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि आपल्याला याच श्लोकामध्ये किंवा पुढच्या श्लोकामध्ये बघायचा आहे की हा खेळ चालू आहे ना, या खेळ खेळणाऱ्याचाही बाप वरती बसलेला आहे. त्याच्या ठिकाणी हे असलं काही नाही. आणि एकदा आपण तिथे पोचलो ना की मग बघा, या आपला श्लोकामध्ये अनाशिनो असा श्लोक आहे ना त्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये, विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. या अव्यय आणि अविनाशी तत्वाचा विनाश कोणीही करू शकत नाही. आता कोणीही करू शकत नाही, आता काय सांगायचं, तुम्ही करू शकत नाही, मी करू शकत नाही, एवढा याचा अर्थ नाही. आचार्यांनी याच्यावर भाष्य केलं आणि म्हटलं ब्रह्मदेव सुद्धा याचा नाश करू शकत नाही. हे लक्षात घ्या. हा ब्रह्मदेवाचा खेळ चालू आहे सृष्टीमध्ये, त्यांनी निर्माण केलेला आहे. तो खेळ खेळतोय, कंटाळा आला की सोडून देतो. आता कलियुग म्हणजे त्याचा कंटाळा येण्याची सुरुवात आहे, संध्याकाळ झालेली आहे त्याची. त्यामुळे आता तो त्याच्या खेळामध्ये काय होत आहे हे तो बघेल, त्याला कधीच त्यापासून त्रास नाही. तो खेळामध्ये सगळ्यात आनंदानेच आपण खेळतो. मुळात आपण आनंदी असतो तेव्हाच आपण खेळतो. त्याप्रमाणे मुळात तो आनंदी आहे. त्यामुळे काही कोणाला मारलं काय आणि कोणी मारलं काय त्याला काही फरक पडत नाही. यात सगळ्यात त्याला आनंदच असतो. हा एक विचार आहे आणि याच्यामध्ये आपण निमित्त मात्र आहोत. म्हणून प्रारब्धाच्या बाबतीत आपण जास्त चिकित्सा करू नये. जे आलंय वाट्याला ते भोगायचं आणि ते भोगताना फक्त आपलं लक्ष ठेवायचं. मागच्याच आपण हे पाहिलं होतं. लक्ष आपलं असलं पाहिजे. आपल्याला बुद्धी दिलेली आहे, त्यामुळे काय चाललंय याच्यावर लक्ष ठेवायचं आणि त्यावेळेला आपल्या बुद्धीला जे योग्य वाटेल ते त्या प्रारब्धाला प्रतिसाद म्हणून द्यायचं आणि त्यानंतर ते विसरून जायचं. त्याविषयी परत विचार करायचा नाही. आपण ते मनात ठेवलं, हे असंच कसं झालं, हे माझ्याच वाट्याला का आलं, आणि ते बाकीचे सगळे अन्याय करतात आणि ते चांगले, त्यांचे चांगलं चाललेलं आहे आणि मी एवढा प्रामाणिकपणे राहतो तर माझ्या वाट्याला एवढी दुःख का, हा ईश्वर एवढा निर्दय कसा, वगैरे वगैरे आपल्या बऱ्याच कल्पना सुरू असतात. पण हा आपण उठाटे फुकटची या प्रारब्धाविषयी करत राहतो. याशिवाय आपल्याला बुद्धी दिलेली आहे आणि या बुद्धीचा आपण स्वतंत्रपणे वापर करू शकतो आपल्या उद्धारासाठी, हे आपल्या लक्षातच येत नाही. त्यामुळे हा जो सेल्फ एफर्टचा भाग आहे, स्वयंकष्ट हा जो भाग आहे, जो स्वयेची कष्टता गेला तोची भला, असं संतांनी याचा ग्वाही दिलेली आहे. की आपण प्रारब्ध आपलं बघायचं. आपलं प्रारब्ध कसं आहे, असं आहे, हे आपल्याला पाहिजे का, हे वांछनीय आहे का, असलं तर ठीक आहे, नसलं तर आपण स्वतंत्रपणे एक कर्म सुरू करून त्या कर्मातून आवड निर्माण करून, त्या आवडीतून संस्कार निर्माण करून या चांगल्या कृत्याचा सत्कर्म, सद्भाव, सद्बुद्धी, सद्वासना ही निर्माण करू शकतो. आणि ही सद्वासना दुर्वासनांचा नाश करते. ही मोठं हे कर्म हे फक्त माणूस करू शकतो. बाकीचे सगळे प्रवाहपतीत प्राणी आहेत, प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये ते वाहत जातात. पण मग माणूस याच्यात वेगळा कसा, तर या प्रवाहात जसा एखादा लाकडाचा ओंडका वाहत जातो, जसा प्रवाह असेल तसा, दिशा असेल तशी,
त्याप्रमाणे इतर प्राणी आहेत. पण समजा या लाकडाच्या ओंडक्याला आपण मोटार बसवली आणि त्याची लॉन्च केली, तर मग ही लॉन्च मोटार असल्यामुळे ती प्रवाहाबरोबर गेली तर प्रवाहाचा वेग आहे तो त्याला उपयोगी पडेल. प्रवाहाविरुद्ध गेली तर प्रवाहाचा वेग त्यातून वजा होईल. एवढी ताकद तिला लावायला लागेल प्रवाहाविरुद्ध. ती प्रवाहाच्या बाजूला पण जाऊ शकते, आजूबाजूला जाऊ शकते, विरुद्ध जाऊ शकते. हे जे आहे हे माणसाचं वैशिष्ट्य आहे, की मोटार म्हणजे माणसाला मिळालेली विवेचक बुद्धी आहे आणि या विवेचक बुद्धीने तो आपल्या जीवनाची नौका कुठल्याही दिशेने नेऊ शकतो. त्यामुळे असं काही गरज नाही की काय आहे, मी जन्मालाच आलो असं आहे, हे माझं प्रारब्ध आहे वगैरे. हे प्रारब्धावर दोष देऊन आपण बऱ्याच गोष्टी टाळतो, हे चुकीचं आहे. प्रारब्ध आहे ते तर टाळता येणं जगं नाही, पण पुरुषार्थ कशासाठी आहे मग? प्रारब्ध अटळ आहे, पण पुरुषार्थाला जागा आहे. ती जागा ती जर आपण वापरली नाही, तर मग मात्र आपण प्रारब्धाचे बळी होतो. तर हा एक महत्वाचा विचार आपण या निमित्ताने केला, की जे मुळात तत्व स्वरूपाचं आहे, आत्मस्वरूपाचं तत्व आहे, ते तत्व एकदा प्राप्त झालं की त्या तत्वाचा आत्मस्वरूपाचा नाश प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा करू शकत नाही. न कश्चित करतो अर्हती. हा एक फार मोठा विचार आहे. निसर्गदत्त महाराज असे म्हणायचे की अहो, मी तुम्हाला जे सांगतोय तसं तुम्ही करा. महाराज कृपा करा म्हणताय, तर कृपा करा म्हणजे करून पहा. कृपा करून पहा. मी जे तुम्हाला सांगतोय ते तुम्ही करून पहा आणि मग तुमच्या दर्शनाला ब्रह्मदेव आणि इंद्र हे सगळे येतील तुमच्या दर्शनाला. त्यामुळे आपली ती स्थिती आत्मज्ञानाने स्वरूपाची जी स्थिती प्राप्त होते, ती स्थिती या ईश्वराच्याही वरची आहे, ब्रह्मदेवाच्याही वरची स्थिती आहे, की त्या स्थितीचा नाश कोणीही करू शकत नाही. आता कोणी ह्याच्यामध्ये काय कंपॅरिझन आहे का? सगळे मानवच आहेत, सगळे सारखेच आहे. कुठलाही माणूस करू शकत नाही. प्राण्याची तर विचारच करू नका. कुठलाही माणूस करू शकत नाही याला काही अर्थ नाही. म्हणून आचार्याने त्याच्यावर भाष्य केलं, ईश्वर हा अपि न कश्चित कर्तुम अर्हती. या अव्ययाचा नाश प्रत्यक्ष ईश्वर सुद्धा करू शकत नाही. म्हणजे ही जी आत्मस्थिती आहे, ज्याला आपण दुसऱ्या सत्संगामध्ये इन्फिनिट अवेअरनेस असं म्हटलं, ज्याला आत्मा असं म्हटलं, ज्याला चेंजलेस असं म्हटलं, ज्याला सत्स्वरूप असं म्हटलं, सत आणि असत याचा आपला 16व्या श्लोकामध्ये जो केला ते, तर ते सगळं असत विषयच चाललंय. बदलणार आहे, न बदलणार काय आहे? मग न बदलणार आपल्याला या 17व्या श्लोकामध्ये बघायला मिळालं, की जिथे ते म्हटलेलं आहे, अविनाशी तू तद्विद्धी. न बदलणार आहे ना ते अविनाशी, ते असं आहे की ज्याने हे सर्व व्यापलेलं आहे आणि या अव्ययाचा नाश प्रत्यक्ष ईश्वर सुद्धा करू शकणार नाही. म्हणून आपण कधी कधी हा शब्द आता आपण उचललेला आहे. आपली भाषा ही खरोखर सुसंस्कारित भाषा आहे. आपलं जे साहित्य आहे ज्ञानाचं त्यात मुरलेली आहे. त्यामुळे आपण असं म्हणतो, ब्रह्मदेवाचा बाप जरी खाली आला ना तरी मी हे करणार नाही, असं आपण सांगतो. हे ब्रह्मदेवाचे संदर्भ आलेत, याला हे कारण आहे. न कश्चित कर्तुम अर्हति. कोणीही म्हणजे अगदी या सृष्टीचा निर्माता जो ब्रह्मदेव आहे तो सुद्धा याचा अव्ययाचा नाश करू शकत नाही. म्हणून तो अवेअरनेस किंवा ते अव्यय आत्मतत्व हे सर्वोपरी आहे. तेच या सृष्टीचं एक निमित्त कारण आहे आणि ब्रह्म हे त्याचं उपादान कारण आहे. म्हणूनच आपण या उपसंहारामध्ये, आजच्या विचाराच्या उपसंहारामध्ये आपण असं बघूया की या विश्वामध्ये याच्या यावत जेवढे आकार आहेत, हे सर्व आकार म्हणजे मडक्यांसारखे आहेत. या मडक्यांचे जसे वेगवेगळे आकार आहेत, प्रकार आहेत, त्याचे कार्य वेगवेगळी आहेत आणि त्यानुसार त्यांना नावं वेगवेगळी दिलेली आहेत. ही सर्व विविधता किंवा अनेकता ही सर्व असली तरी माती ही या सर्व मडक्यांना सामायिक आहे
आणि कुठेही कुठलंही मडकं गेलं तरी तिथे मुळात माती या रूपानेच ते अस्तित्वात असतं. ते मडकं फुटलं तरीही शेवटी माती ही शिल्लक राहतेच. म्हणजे मडक्याचा आकार गेला म्हणून त्याचं नाव गेलं की हा घट फुटला. पण घट फुटला तरी घटाच्या मागे असलेली माती आहे ती मात्र नष्ट होत नाही. त्यामुळे विनाशम अव्ययस्य अस्य ब्रह्म हे या संपूर्ण विश्वाचं नामरूपात्मक विश्वाचं उपादान कारण आहे, मटेरियल कॉज आहे. त्यामुळे या सर्व आकार जे आपल्याला दिसतात या आकाराचं मूल स्वरूप ब्रह्म हे आहे. हे बाहेरचं झालं. आता या बाहेरच्या जगाचं आपल्याला विषय ग्रहण होतं. आपण त्या इंद्रियाने या सगळ्या जगाला जाणू शकतो. या जगाविषयीचं ज्ञान आपण या ज्ञानेंद्रियाने घेतो. मग या ज्ञानेंद्रियाने ते घेत असताना आपल्याला हे जगाचं दर्शन कसं होतं? तर आतमध्ये आपल्या ठिकाणी हे ज्याला आपण अवेअरनेस असं म्हटलं की ज्याला सत्व असं म्हटलं, त्याला सत्व अशी संज्ञा आहे शास्त्रामध्ये. सत्वात्मकम जागत बीज माहुहू असं तपोवन महाराजांनी गंगासूत्रामध्ये म्हटलेलं आहे की ज्याला सत्वात्मक असं म्हटलं आणि ते संपूर्ण जगाचं बीज आहे. हा अवेअरनेस हे संपूर्ण जगाचं बीज आहे. पण स्वतः ते यात सहभागी न होता पुढे चैतन्य आणि जड यांच्या उद्योगातून पुढे संपूर्ण सृष्टी निर्माण होते. पण ते मात्र या सगळ्याच्या वर असल्यामुळे ते अविनाशी आहे आणि ते आपल्या आत्मतत्व हे आपल्यामध्ये त्या अवेअरनेस किंवा याला आपण मराठीमध्ये बोलायचं झालं त्याला चित शक्ती असा एक शब्द आहे. चित शक्ती ही संपूर्ण जगाच्या बुडाशी ही चित शक्ती आहे आणि तिच्या प्रभावाखाली ह्या पुढच्या सर्व प्रक्रिया होत असतात. पण ती मात्र त्यामध्ये सहभागी नसते. पण तिच्या उपस्थिती वाचून मात्र सृष्टीची कुठली प्रक्रिया सुरू होत नाही. हे जर पाहिलं तर ते अव्यय अविनाशी एकच तत्व आपल्यामध्ये त्या चितशक्तीच्या रूपाने आहे, ज्ञानशक्तीच्या रूपाने आहे आणि तेच तत्व बाहेर काय उपादान कारण म्हणून ब्रह्माच्या रूपाने सर्व आकारांना व्यापून आहे. त्यामुळे सत हे बाहेर आणि चित हे आतमध्ये अशा तऱ्हेने सच्चिद आत्मा हे ब्रह्म आहे. म्हणून या आत्मस्वरूपाचं ज्ञान हे अंतिम ज्ञान आहे. या ज्ञानाच्या प्राप्तीमुळे सर्व अनर्थकारक संसाराचा त्याच्या मूळ कारणासह म्हणजे अज्ञानासह नाश होतो आणि परमानंदाची प्राप्ती होते. हा याचा मूळ भाग झाला. आणि त्यामुळे या गीतेचं मूळ शिकवण जी आपल्याला या दुसऱ्या अध्यायात पाहायची आहे आपण वेगवेगळ्या तऱ्हेने त्याच्याकडे पाहतो. आज आपण शोक आणि मोह हे दोन मुख्य समस्येचे विषय पाहून आपण त्यावर चिंतन केलं आणि त्यातून बघितलं की मुळात हे गीता हे मोक्षशास्त्र आहे. ते आपल्याला मोह आणि शोक यातून मुक्त करतं. त्यासाठी ज्ञान हे ध्येय आहे. ज्ञान निष्ठा म्हणजे त्या ज्ञानामध्ये आपण स्थिरावलं पाहिजे. ते मी ज्ञानस्वरूप आहे हा भाव स्थिर झाला पाहिजे. ही ज्ञाननिष्ठा प्राप्त होण्यासाठी त्याची योग्यता आपल्याला मिळवली पाहिजे. आणि या योग्यता मिळवण्याची दोन साधनं आहेत. कर्मयोग हे बहिरंग साधन आहे. पहा, जे कर्म आपल्याला बंधनकारक होतं तेच कर्म वेगळ्या प्रकारे केलं तर आपल्या ते मुक्तीला कारणीभूत होतं. आता आपण ते कर्म कशाने करतो? मी करतो या भावनेने करतो. म्हणजे सोंगट्या म्हणतात मीच माझीच चाल आहे ती असं म्हणतात. म्हणजे मी करतो आणि म्हणून मी भोगतो. हा कर्मबंध इतका अनादी आहे की आता आपण ज्या इच्छा करतो आणि त्या पूर्ण करण्यासाठी जे कर्म करतोय इच्छेने प्रेरित, हे सर्व कर्म फक्त एक वासना पूर्ण झाली की त्याच्या जागी 10 नवीन वासना निर्माण करतं. त्यामुळे हे वासनांचा कोश वाढतच जातो
आणि त्यामुळे पुन्हा जन्म हे चाल. त्यामुळे जन्म हे कर्मबंधामुळे निर्माण होतो. कारण ते कर्म म्हणजे नुसतं बाहेर केलेलं कर्म नाही, तर त्या वासनेला पण कर्म म्हणतात. आणि हे कर्म, पूर्वकर्म यालाही कर्म म्हणतात, आणि आता केलेलं कर्म हेही कर्मच आहे, सगळंच कर्म आहे. तर हा कर्मबंध हा इतका जबरदस्त आहे, आणि याला एकच उपाय आहे, तो म्हणजे आत्मज्ञान. म्हणून आता आपण एक गुरुचा श्लोक म्हणून याची पूर्णता आजच्या चिंतनाची आपण सांगता करूया. गुरुस्तोत्रामधला हा श्लोक आहे. अनेक जन्म संप्राप्त कर्मबंध विदाहिने आत्मज्ञान प्रदानेन तस्मै श्री गुरवे नमः. अनेक जन्म संप्राप्त कर्मबंध, किती जन्म याला मोजदात नाही, अनेक जन्म. या अनेक जन्मात मला प्राप्त झालेला कर्मरूपी बंधन हे ज्यांनी केवळ आत्मज्ञान देऊन नष्ट केलं विदाहिने, हे नष्ट करून टाकलं, त्या गुरुला अनेक अनेक प्रणाम असोत. अशा तऱ्हेने आपण आज हा विचार इथे थांबूया.